सगळ्यांना माहिती आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून बनाना क्लस्टर आपण सँक्शन केलेला आहे. ते पीपीपी मॉडेलवर जाणार आहे आणि त्याचं आता टेंडर फ्लोट केंद्र सरकारच्या माध्यमातून होणार आहे. आता माहित नाही कारण टेंडर असल्यामुळे कोण त्याच्यात पार्टिसिपेट करेल, पण नक्कीच तोही 200-250 कोटीचा प्रोजेक्ट इथे उभा होणार आहे की ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक्सपोर्ट क्वालिटीसाठी ज्या काही सगळ्या सुविधा लागणार आहे, शेतकऱ्यांचं ट्रेनिंग आहे किंवा त्यांना मार्गदर्शन करून एक्सपोर्ट क्वालिटीची कशी केळी होईल आणि ते रेल्वेच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त कशी एक्सपोर्ट करू शकू याच्यासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे ह्या बनाना क्लस्टरमध्ये उभं केलं जाणार आहे. त्याचबरोबरने जळगाव हा सगळ्यात जास्त जळगाव भाग म्हणजे आपलं नंदुरबार धुळे डिस्ट्रिक्ट घेऊ शकतो. इकडे बऱ्हाणपूर आहे, आता सोलापूर आहे महाराष्ट्र मधलं जर आपण विचार केला. जळगाव तर आधीपासून केळीमध्ये अग्रेसर राहिलेलाच आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून जे सहकार मंत्रालय आहे आदरणीय अमित भाई शाह त्याचे मंत्री आहेत त्यांच्याकडे पण आम्ही पाठपुरावा केला होता आणि बीज उत्पादक हे जे आहे आपलं डिपार्टमेंट आहे त्याच्याकडनं केंद्र सरकारच्या माध्यमातून आता इथे मोठं टिश्यू कल्चरचं लॅब उभं राहणार आहे की ज्यामध्ये सगळे टिश्यू कल्चरचे रोपं बनवले जातील आणि हे 3 राज्याचं सेंटर आपण जळगाव बनवतोय. म्हणजे आता 2 आपण जागा दिलेल्या आहेत, त्याच्यातलं फायनल होतील. एक मुक्ताईनगर मधली आहे, यावल तालुक्यातली आहे. 2 जागा केंद्र सरकारच्या वतीने पाणी इथे होऊन गेलेली आहे. येणाऱ्या पुढच्या आठवड्यात किंवा येणाऱ्या 15 दिवसामध्ये ते पण डिक्लेअर होईल. एक मोठं त्याचं पण एक मोठं सेंटर उभं राहणार आहे आणि प्लस बनाना क्लस्टर पण. तर असे वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आपण पूर्णपणे प्रयत्न करतोय की केळीच्या दृष्टिकोनातनं जळगाव एक हब झालं पाहिजे की जेणेकरून जगभरामध्ये देशभरामध्ये केळीचं नाव आपल्या जळगावच्या माध्यमातून पुढे गेलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा झाला पाहिजे. आणि त्याचबरोबर आज कपाशी असेल किंवा दुसरे जे पिकं आहेत त्याच्यासाठी पण आपण वेगळ्या वेगळ्या याच्यातनं मदत करतो.